अस्सलामुअलैकुम। आज आपण बनवत आहोत दुधी चिकन डाल गोश्त। बनवायला हा सगळ्यात आसान आहे, पण माशाला खाण्यातल्या तेवढाच चटपटा आणि टेस्टी असते। त्यासाठी 1 कोप मसूरची डाळ, 1 कोप चण्याच्या डाळीला मी 5 ते 6 घंटे सोक करून घेतले। पाव चमच हळदी पावडर, टेस्टच्या हिशोबात मीठ टाकला, पाणी टाकला। अर्धा किलोची दुधीला मी साला काढून ह्यातल्या टाकून 2 शिट्या घेऊन बॉईल करून घ्यायचा आपण डाळ दुधी, आणि दुधीला बाजूला करून घ्यायचा। एक मसाला तयार करायचा। दीड लसूण, 1.5 इंचाचा आल्याचा तुकडा, 7-8 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीरचा एक पेस्ट तयार करून घ्यायचा। 4 चम्मच तेल टाकायचा, त्यातून खडे गरम मसाले टाकायचे। 4 मीडियम साईजचे कांदे ह्यातल्यान टाकून बेस पोलून घ्यायचा। 2 मीडियम साईजचे टमाटर टाकायचे, त्यांना पण जरा पोलून घ्यायचा बेस। जैसा टमाटर कांदा पोलून झाला का मग आपण तो हिरवा मसाला तयार केला तर तो ह्यातल्यान टाकायचा, मिक्स करायचा। पावडर मसाल्यातल्यान मीठ, लाल मिर्च पावडर, हळदी पावडर, धना पावडर, गरम मसाला, काली मिर्च पावडर हा सगळा टाकून मसाला बेस भुजून घ्यायचा थोडासा पाणी टाकून। जैसा मसाला भुजून होईल तसा आपण ह्यातल्यान 1 किलो चिकन टाकायचा, मिक्स करून घ्यायचा आणि प्लेट ठेवून बेस शिजून द्यायचा। माशाला बघा मस्त शिजतंय। जैसा चिकन शिजल आपली बॉईल केलेली डाळ ह्यातल्यान टाकायची, मिक्स करून घ्यायचा। आणि जो दुधी आपण बाजूला केला होता ना दुधी, तो ह्यातल्यान टाकायचा। पहिले टाकला ना का हलवून तो तुटते, म्हणून जरा मगशी टाकायचा। डाळ मिक्स केली का हलवून जायला का मगशी टाकायचा थोडा। आता हलक्या हाताने मिक्स करायचा। डाळ दुधी माशाला तयार आहे। वरशी एक तडका देऊया। बेस कांदा एकदम ब्राऊन करून घ्यायचा बिरिस्त्यासारखा, त्यातल्यान 1 चमच लाल मिर्च पावडर टाकायची त्यातल्यान, आणि ह्याचा तडका द्यावाचा आपण डाळ गोश्तला। माशाला या तडक्याने आवरा बेहतरीन टेस्ट येते डाळ गोश्तला। व्हिडिओ आवडला तर लाईक ज़रूर करा।